मोहन आगाशे हे मतदानासाठी दाखल झालेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। निवडणुका कोणत्याही असल्या, लोकसभा असली, विधानसभा असली किंवा आता महानगरपालिकांच्या निवडणुका, मोहन आगाशे हे अग्रक्रमाने येऊन आपला मतदानाचा हक्क बजावत असतात आणि मतदारांना आवाहनही करत असतात मतदान करण्यासाठी। आणि सध्या ते मतदानाच्या रांगेत उभे आहेत, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। अनेक अभिनेते हे देखील मतदानासाठी बाहेर पडलेत। मतदारांनी आवर्जून मतदान करावं यासाठी आवाहन करतायत। हिंदी सिनेसृष्टीतले अभिनेते असतील किंवा मराठी सिनेसृष्टीतले अभिनेते असतील, लोकशाहीच्या या उत्सवात, लोकशाहीच्या या सणामध्ये सहभाग नोंदवतायत आणि मतदारांना आवाहन करतायत की लोकशाही बळकट करण्यासाठी आपण मतदान केलं पाहिजे। आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। पुण्यामध्ये ते मतदान करतायत। या आधीच्या लोकसभा, विधानसभांच्या निवडणुकांमध्ये देखील मोहन आगाशे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ते मतदान करताना आपल्याला दिसतात। खासदार अभिनयासोबतच मिश्किल व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे। सर मतदान केलेलं आहे का नाही हे बघा काय भावना आहेत? भावना शून्य झालेलं आहे मी। का बरं? नाही नाही असं नाही। भावना काय आहे की एकेकाळी जेव्हा सुरू झालं लोकशाही तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती इतका फरक पडलेला आहे, इतक्या पिढ्या गेलेल्या आहे। आणि तेव्हाच्या राजकारणात आणि आजच्या राजकारणात पण काय फरक पडला आहे मी वेगळं सांगायला नको। नक्की कोण कुठे आहे काही कळत नाही। एका दिलाने काम करायचं म्हणतात, कृतीत होणार आहे की नाही माहिती नाही। आणि लोकांसाठी करायचं असं तोंडाने म्हणणं आणि त्याचे खरे परिणाम दिसणं त्यात बरंच अंतर पडतं। पण एकूणच फार अवघड होत चाललं असं मला लक्षात आलं। लोकसंख्येचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणी ध्यानातच घेत नाही की असलेले रिसोर्सेस, असलेली लोकसंख्या, त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही, शिकवून देत नाही। कारण तो कायदा करून होणार नाही लोकांना जोपर्यंत आपण सजग करत नाही आणि त्याच्याबद्दल, त्यामुळे कमीच पडणार ना। किती प्रयत्न केला तर शेवटी मग आकाश फाटलं तर काय कुणाकडे हाक मारायची अशी परिस्थिती होईल आपण। तर ते आत्ता आपण लक्षात ठेवणं आणि मला असं वाटतं की एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।